पुणे पोलीस दलातील एका महिला हवालदारावर मानवतेला काळिमा फासणारे गंभीर आरोप झाले असून या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। बुधवार पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीने सुटकेसाठी पोलिसांकडे धाव घेतली होती। मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला हवालदारानेच तिचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेनंतर संबंधित हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे महिन्याभरापूर्वी ही तरुणी मध्यरात्री फरासखाना पोलीस ठाण्यात पोहोचली होती। कर्तव्यावर असलेल्या महिला हवालदार मनीषा पुकाळे यांच्याकडे तिने मदतीची याचना केली। बुधवार पेठेत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे सांगत तिने सुटका करण्याची विनंती केली होती। मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला संरक्षण देण्याऐवजी वेगळ्याच घडामोडी घडल्याचे समोर आले आहे। आरोपानुसार हवालदार पुकाळे यांनी त्या तरुणीला गुपचूप शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले। तेथे संबंधित कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले। दोघांमध्ये काही काळ संशयास्पद चर्चा झाल्यानंतर पीडित तरुणीला पुन्हा त्याच ठिकाणी पाठवण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। दरम्यान हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले। चौकशीत कर्तव्यात कसूर झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष निघाल्यानंतर परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी मनीषा पुकाळे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। या घटनेमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून पुढील तपास सुरू आहे।